हे गाईज गुड मॉर्निंग. तर काल जसं तुम्हाला माहितीच आहे, मी मामाकडे आलेली आहे. तर सकाळी मी खूप लेट उठलेली कारण झोप इतकी सुंदर आलेली आणि थंडीची झोप म्हणजे स्वर्ग झोप. स्वर्ग झोप शी गाईज मी आय थिंक चुकीचं बोलली. कमेंटमध्ये सांगा मला. अच्छा तर ते जाऊ द्या. बट आता ह्या झोपाला थोडासा त्रास होणार आहे काही दिवसानंतर कारण कॉलेज सुरू होणार आहे आणि मला खूप कसं तरी होतंय, की एवढ्या सकाळी उठून तेच आपलं रेग्युलरवालं रुटीन स्टार्ट होईल आणि जसे माझे स्टार्टिंगचे व्लॉग झाले होते, तसेच तुम्हाला परत बघायला भेटतील कारण आता माझ्याकडे कॉलेजला दाखवण्याशिवाय काहीच कंटेंट नसेल. बाय द वे तुम्ही मला सांगा, तुम्ही मिस करताय का ते सुरुवातीचे व्लॉग? आता ते परत स्टार्ट होणार आणि ह्या सिमला तर खूप मज्जा येणार आहे. सोबत राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि असंच आपण गप्पा मारूयात रोज. अच्छा, तर सकाळी मी उठल्यावर थोडंसं खेळत होती यांच्यासोबत आणि यांच्याकडे ना एक डॉगी पण आहे. तिचं नाव टफी आहे. तीही खूप क्यूट आहे. पर्सनली मला एवढं पेटशी जास्त प्रेम नाही म्हणून मी फक्त दुरूनच करत असते. त्यानंतर मी मामीला मदत करत होती. आता बघा गाईज, मला असं काहीच नाहीये, की मामी फोर्स करतात किंवा बोलतात. बट मला ना ती म्हणजे लाइक अशी एक सवय म्हणा किंवा मला ना असं बिलकुल नाही आवडत, की मी कुठे जाते आणि मी फक्त बसलेली आहे. मला ना असं काही ना काही करू वाटतं आणि नक्कीच मला असं वाटतं, की त्यांची पण थोडीशी हेल्प झाली पाहिजे. जेणेकरून त्यांना एक आधार भेटेल आणि असं वाटेल, की नाही आपण जे डेलीमध्ये एकटं करत असतो, आज आपल्यासोबत कोणीतरी आलंय किंवा ते करतंय. अच्छा, तर हे बघताय गाईज हे काय आहे यार, मी इतकी शॉक झाली. लाइक मी कधीची समजत होती, की हे जस्ट डेकोरेटिव्ह सामानमधलं एक सामान आहे. लाइक हे माहितीच असेल खूप जणांना लाफिंग बुद्धा या गुद्दा असं काहीतरी म्हणतात याला. सो मला असं वाटलं, की हे जस्ट एक डेकोरेटिव्ह सामान असेल. बट मामीने मला थोड्या वेळानंतर सांगितलं, की "खुशी इकडे या, मी तुम्हाला काहीतरी दाखवते." म्हटलं, "हां, मामी दाखवा ना." त्या बोलल्या, "हे गुल्लक आहे." आणि मी शोधते म्हटलं, "गुल्लक पैसे कुठून टाकायचे ह्याच्यात?" मग त्यांनी मला दाखवलं आणि इट वॉज रिअली युनिक मला खूप चांगलं वाटलं, की मी काहीतरी अशी वस्तू बघितली. कारण कसं ना, माझ्या घरात इतकं मम्मीला वगैरे काही शौक नाही अशा गोष्टी आणायच्या. बट मामींना खूप आहे. सो त्यांच्या घरी तर मी नेहमी असं काही ना काही असं युनिक बघून घेते आणि खूप खुश होते. अरे गाईज कोणाला हा पोंगा आठवतो? अ रिअल नॉस्टॅल्जिया. बरं तर त्यानंतर गाईज मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, की फक्त मी केकची शॉकिंग नाही झाली, तर माझी मामी सुद्धा केकची शॉकिंग झाली झालेली आहे. लाइक त्यांनी काय मी बोलते सर. सो त्या इथे बनवत होत्या आणि यांची ना बनवायची पूर्ण पद्धत वेगळी आहे. लाइक आपण जसं म्हणजे मी जसं करते ना, ह्या थोड्या डिफरंट वेनीच करतात. सो मी काय ती रेसिपी तुम्हाला सांगितली नाही. मी माझ्या केकची रेसिपी नक्की टाकणार आहे वेट करा. पण यांची पद्धती खूप छान आय मीन केक खूप छान झाला होता, छान लागत होता. त्यानंतर इथे माझा भाऊ माझी सेवा करत होता फोनसाठी. अच्छा, तर रात्री हे काय होत होतं तुम्हाला मी सांगू इच्छिते. अचानक माझ्या मामीला सुचलं, की 4 वर्षाआधी त्यांना वास्तुशांतीला ह्या गिफ्टमध्ये काय भेटलेलं हे त्यांना बघायचं होतं. सो आम्ही रात्री 10:30 वाजता ही गिफ्ट खाली काढून बघत होतो, की हे काय? यामध्ये काय होतं? आणि गिफ्टमध्ये काय होतं हे तुम्हाला दिसलंच असेल. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. डू लाइक, शेअर, कमेंट. गुड नाईट.